आई कुठं काय करते या मालिकेमध्ये आपण आता संजना हिला पूर्वीच्या भूमिकेत पाहणार आहोत. म्हणजे मध्यंतरी ती खूप चांगली मालिकेत वागताना दाखवण्यात आली, मात्र आता ती पुन्हा एकदा कट रचताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे गौरी ही आहे. गौरी आणि यश यांचा साखरपुडा होत नाही आणि त्यांचे लग्न होणार नाही. त्यामुळे आता संजना ही शपथ खाते की आरोही आणि यश यांचे देखील लग्न होऊ द्यायचे नाही आणि ती यशच्या खोलीमधली अंगठी उचलून घेते आणि ती लपवून ठेवण्याचा प्रयत्न करते आणि आता मनोमनी ठरवते की गौरीसोबत यशचे लग्न झाले नाही ना, माझ्या पुतणीसोबत त्याने असे वागले, त्यामुळे त्याचा बदला तर मी नक्कीच घेणार आणि या दोघांचे लग्न मी कसेच होऊ देणार नाही असा चंगच ती जणू काही बांधते. मात्र त्याच वेळेस तिच्या डोक्यात आता पुढे काय करायचं हा कट देखील शिजताना दिसतो आणि त्याच वेळेस मग तिथे अनिरुद्ध येतो आणि संजना हिला म्हणतो की तू काय लपवत आहेस, मला दाखव, मला सांग. त्यावर संजना म्हणते की काहीच नाही आणि मग अनिरुद्ध तिला आग्रह करतो, तू काहीतरी करत आहेस, मला सांग असे म्हणतो. त्यावर संजना म्हणते की यश आणि गौरी यांचे लग्न होऊ झाले नाही तर मी आता आरोही यांचे देखील लग्न होऊ देणार नाही. माझ्या पुतणीचे त्याने नुकसान केले आहे, त्यामुळे लग्न त्याचे होऊ देत नाही असे म्हणते. त्यामुळे आता मालिकेत एक नवीनच ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे.